जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा, शेतकरी सुपरस्टार। त्या गेट पासून स्टेज पर्यंत इज्जत देऊन आणल्याबद्दल सर्व विद्यार्थी देशमुख सर, जाधव सर, पांडे सर, जायभाई सरांचे आभार व्यक्त करतो। आणि खरं तर कांगणे सर आज या ठिकाणी पाहिजे होते, कारण कांगणे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना ते करतात। आज मी बोलणार आहे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाबद्दल। विद्यार्थी मित्र, काही मुलांना अशी भीती असते की मी लर्न केलेलं, मी पाठांतर केलेलं मला परीक्षेच्या वेळेस आठवणार तर नाही। काहींना भीती असते माझ्या अंगातल्या कपड्याला, पायातल्या चपल्याला आणि डब्यातल्या मेनूला काही विद्यार्थी असणार तर नाही। काही ज्या बंड अवलादी असतात, फुकटचे पैसे कमवलेल्या बापाच्या अवलादी, त्या मला घरी शाळेत गेल्यानंतर मारणार तर नाही, काही शिक्षक मारणार तर नाही, अशी मनात भीती असते। परंतु विद्यार्थी मित्रांनो, देयर इज नो क्लॉज इन दिस वर्ल्ड दॅट कॅन बूस्ट युअर कॉन्फिडन्स। आत्मविश्वास वाढवण्याचे क्लास या जगात कुठं नाही। मी ज्यावेळेस 10वी फेल झालो होतो त्यावेळेस माझ्या वडिलांना माझ्या 2 हातात 2 मंत्र दिले होते। एक म्हणजे, आता मला सरांनी बोलवलं की बुवा देशपांडे सरांनी की तुमचा मुलगा एक IIT NIT झाला आणि तुम्ही आमच्या वर्गातल्या, आमच्या शाळेतल्या, कॉलेजच्या मुलांना गायडन्स करा। पण मी कधीच माझ्या मुलांना म्हणलो नाही की बुवा अभ्यास करा। मी म्हणालो की फक्त प्राणायाम करा, गीतेचं वाचन करा आणि गीता आचरणात आणा। मी 10वी फेल झाल्यानंतर माझ्या वडिलांना 2 मंत्र 2 हातात दिले। एका हातात गीता आणि डाव्या हातात व्यायाम, प्राणायाम आणि मेडिटेशन। गीतेत संयमी कसा असला पाहिजे, निष्काम कर्मयोगाचं आचरण म्हणजे काय, प्लॅन बी म्हणजे काय। माझ्यासोबत असं झाल्यानंतर मी असं होईल, मी कलेक्टर नाही बनलो, मी अप्पर जिल्हाधिकारी बनेल, अप्पर जिल्हाधिकारी नाही बनलो, डेप्टी कलेक्टर नाही बनलो, एसडीओ बनेल, एसडीओ नाही बनलो तहसीलदार होईल, तहसीलदार नाही झालो तहसील कोर्टात बाबू होईल। असा प्लॅन बी आपल्याजवळ तयार असतो, हे फक्त गीता वाचल्यामुळं। आणि स्वामी चक्रधर स्वामी सांगतात, विचार योग्यता आचार्य दृढता, माफ करा वचन चुकू शकतं, मी काही साधू नाही। विचार योग्यता आचार्य दृढता, भान ठेवून टाइम टेबल आखा, बेभान होऊन पूर्ण करा। टाइम टेबल अगदी प्राणायाम करून, व्यायाम करून आखायचा असतो आणि जर पूर्ण नाही झाला तो मोडून डबल पुन्हा आखायचा असतो। पण तो पूर्ण करताना बेभान व्हायचं असतं, त्याच्यात वेड व्हायचं असतं। परंतु आता काही मी माझ्या मुलाला सांगत होतो की व्यायाम करा, प्राणायाम करा। प्राणायाम केल्यामुळे काय होतं अभ्यासाचे वर्षात 2 महिने कसे वाढवायचे मंत्र मी तुम्हाला सांगतो। जर व्यायाम केला, तुम्ही प्राणायाम केला, मेडिटेशन केलं, 10 घंट्याचा अभ्यास 7 घंट्यात होतो। 10 घंट्याचा अभ्यास 7 घंट्यात, वाचले किती 3, त्याच्यातला 1 घंटा गेला मेडिटेशन करण्यात, वाचले किती 2 गुणिले 365 दिवस बरोबर 730 भागीला 12 केल्यानंतर त्याचं उत्तर 60 येते। पुन्हा लक्षात घ्या, 10 घंट्याचा अभ्यास प्राणायाम केल्यामुळं 7 घंट्यात होतो, म्हणजे 3 घंटे वाचले, 1 घंटा प्राणायाम मेडिटेशन करण्यात गेले, 2 वाचले, 365 गुणिला 2 दिवस बरोबर 730 भागीला 12 केल्यानंतर त्याचं उत्तर 60 येते। म्हणजे तुमचे वर्षात 2 महिने वाढे, म्हणजे तुमचं वर्ष किती महिन्यात झालं, 14 महिन्याचं। हे टाइम वाढवायचा मंत्र आहे प्राणायाम। आणि कसं आहे, ब्रेनचा आहार काय आहे, निद्रा आहे, झोप आहे, आणि ब्रेनचा मेकअप काय आहे, मेडिटेशन आहे। म्हणून झोप भरपूर घेतली पाहिजे आणि मेडिटेशन केलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांना। तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय, आणि तुमचा टाइम कुठे जातो, 45 दिवस। आता टाइम जे पोरं अयशस्वी होतात आणि 365 दिवसापैकी 200 दिवस फुकट घालतात आणि मग नशिबाला दोष देतात, काही शिक्षकाला देतात, काही आई वडिलाला देतात। तुम्हाला सांगतो की 45 दिवस गेले, ध्यानात धरा, 45 दिवस गेले उन्हाळी सुट्टीत, 51 दिवस गेले रविवार मध्ये, 25.5 दिवस गेले हाफ डे मध्ये,
त्याच्यानंतर आषाढी, आखाडी, पंचमी, पोळा, रक्षाबंधन, दिवाळी, दसरा, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी, 12 महिन्याचे 12 दिवस गेले सणात तुमचे. आणि पुन्हा राहिली लग्न सराई. आपल्या महाराष्ट्रात जवळचे 5 लग्न दरवर्षी असतात. त्याच्यामुळं तुमच्या एका लग्नात 6 दिवस जातात. तुम्ही म्हणसाल कसे? 2 इकडच्या 2 पाहुणक्या 2 दिवस गेले. साखरपुडा कुंकुटोळा 4 दिवस गेले. पुन्हा तू मम्मी हळदीत डान्स करायला गेली, गाडी तू चालवत गेला, झाले 5 दिवस. तो पप्पा दुसऱ्या दिवशी वरातीत नाचला, त्याला सांभाळून आणायला तू घरी आणायला गेला, गेले 6 दिवस. 6 पंच 30 दिवस. महिना तुमचा गेला लग्नात. बरोबर आहे ना? महिना लग्नात गेला. म्हणून सांगतो तुम्हाला की तुमचे 365 दिवसापैकी 165 दिवस असे जातात. म्हणून तुम्ही फक्त पासिंग पुरते, म्हणजे पासिंग फक्त 35% तुम्हाला मार्क भेटतात. खरं तर तुम्ही विद्यार्थी मित्रांना मी हेच सांगू इच्छितो शेवटी की तुम्ही या भारताचे शिल्पकार आहात. एका कवीनं म्हटलेलं आहे, 2 लाईनी मी गाऊन दाखवतो की ऐकू द्या, थोडं वाढवा. याला डिक्या मुलांना तुम्ही मला नवही दिव्याचे तुम्हीच शिल्पकार. याला डिक्या मुलांना तुम्ही मला नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आईस देव माना वंदा गुरुजनांना जगी भावने भूमि कर्तव्य थोर माना. गंगे परी पवित्र ठेवानी विचारो नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. नवहिंदवी युगाचे तुम्ही